गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या 75व्या जयंतीनिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दिघे साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला। टेंबी नाका येथील दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी दिलेल्या अमर रहे दिघे साहेब अमर रहे या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण टेंबी नाका परिसर दुमदुमून गेला होता। मला वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज या ठिकाणी जयंती आहे आणि तुम्हाला माहिती असेल ठाणेकर असतील किंवा आमच्यासारखे सर्व सामान्य शिवसैनिक असतील, एक दिवस पण असा जात नाही की दिघे साहेबांची आठवण झाली नाही आणि कुठलंही कार्य असेल तरी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही येत असतो, नतमस्तक होत असतो आणि त्यांच्या आशीर्वादांच्यामुळे आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आज दिघे साहेबांना 75 वर्ष लागलेलं आहे। त्यानंतर आपलं देशाचं जे दैवत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा 100व्या वर्षात पदार्पण त्या ठिकाणी करत आहेत आणि ते संपूर्ण वर्ष जे आहे ते त्या पद्धतीने मला वाटतं वर्षभर त्यानिमित्त कार्यक्रम चालणार आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊनच या ठिकाणी आम्ही लोक सर्व पुढे चाललेलो आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे। खऱ्या अर्थाने ठाण्याची ओळख शिवसेनेची ओळख घेऊन येणारे आनंद दिघे यांनी पुढे मोठा वारसा जो शिवसेनेचा आठवला। मला वाटतं मी पहिल्यांदाच सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असलेलं ठाण्यावरती प्रेम आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी या ठाणे जिल्ह्यात केलेलं सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे काही हे केलं होतं आणि ठाण्याच्या विकासामध्ये या दोन महापुरुषांचा या ठिकाणी मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे ठाणेकर हे कधीच विसरू शकत नाही आणि हे शेवटी हे दोन्ही दैवत आहेत आणि या दोन्ही दैवतांच्यामुळे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। तर आनंद दिघे यांचं वचक होतं ठाण्यावरती, पाहिलं तर आता त्या पद्धतीचं वचक राहिलं नाही। मला वाटतं दिघे साहेबांचं वचक आहे, अजूनही गेलेलं नाही, परंतु काही मंडळी त्याचा जर चुकीचा वापर करत असतील तर मला वाटतं परमेश्वर त्यांना बुद्धी देव। ओके बघा, ठाणे जिल्ह्याला लाभलेली एक अद्भुत अशी शक्ती आणि एक महाराष्ट्राला लाभलेली विभूती म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब। ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले आणि 365 दिवस 24 तास लोकहिताचं काम करणारे अभिव्यक्ती म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब। आज त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्वच जण सन्माननीय विचारे साहेबांच्या सहित या शक्तीस्थळावरती नतमस्तक व्हायला आलेलो आहे आणि दिघे साहेबांकडनं एकच आशीर्वाद मागू इच्छितो की ज्या पद्धतीचं उभं आयुष्य त्यांनी या ठाणे जिल्ह्याचं काम केलं, लोकांच्या हिताचं काम केलं, तशाच पद्धतीचं काम आमच्या हातून देखील घडो एवढीच सदिच्छा। दगदगता भगवा या ठिकाणी घडवण्याचं काम आनंद दिघेंनी केलेलं आहे। नक्कीच बघा, हा एकमेव नेता आपण जर का बघाल की असे होते ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या भगव्याप्रती निष्ठा ठेवली, वंदनीय बाळासाहेबांप्रती निष्ठा ठेवली आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही देखील काम करतोय। त्या निष्ठेला कुठेही तडा जाता कामा नये आणि खऱ्या अर्थाने जी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये लोकहिताचं काम कसं होईल आणि दिघे साहेबांकडून मिळणारी प्रेरणा ही सदैव आम्हाला एक स्फूर्तिदायक आहे। त्या अनुषंगाने हे काम चाललेलं आहे। चिन्ह आणि पक्षाचं अजून उत्तर आलेलं नाही, पाहिलं तर न्यायालयामध्ये पेंडिंग आहे। बघा, पक्षाचं आणि चिन्हाचं उत्तर येईल अशी ह्या उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षा होती, पण ते अजूनपर्यंत आलं नाही, हे दुर्दैव आहे। पण अपेक्षा करतो की पुढे देखील येईल, पण जरी ते आत्तापर्यंत आलं नसलं तरी लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। आपण सगळीकडे बघितलं असेल की लोकांनी चांगल्या पद्धतीचा पाठिंबा या पक्षाला आणि या पक्षाच्या उमेदवारांना दिलेला आहे। लोकांना देखील विश्वास आहे की एक चांगल्या पद्धतीचं पुढे येणारं राजकारण घडेल। ज्या पद्धतीचं राजकारण सध्या चाललंय ते कुठेतरी बाजूला सारून एक चांगलं राजकारण घडेल आणि महाराष्ट्राला एक चांगली दिशा या निमित्ताने मिळेल।